राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपला विचारावं लागेल, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार? राष्ट्रवादीच्या विलिनीकरण मुद्द्यावरून शरद पवार यांचा थेट सवाल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अंतिम निर्णय लवकरच, सर्व चर्चा आधीच झाल्या आहेत. दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील यांची माहिती. पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला आणि ठिणगी पडली. पडद्यामागे बरंच काही शिजतंय, विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना विलिनीकरण नको होतं, गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र. राष्ट्रवादीचं विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा होती. अजितदादांचे निकटवर्तीय किरण गुजर यांची माहिती. विलिनीकरणाबाबत दादा स्वतः बोलले असल्याचा दावा. आमचा रिअल हिरो परत येणार का? अपघातग्रस्त विमानाचे अवशेष बघून रोहित पवार यांची भावनिक पोस्ट. अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद, विमान अपघाताची न्यायालयीन चौकशी करा, संजय राऊत यांची राज्यसभेत मागणी. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना दिलासा मिळाल्याची शक्यता, फक्त शीतल तेजवानीवर आरोपपत्र दाखल. भाजप शिवसेना नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवनात. भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक गटनोंदणीसाठी उपस्थित. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी दिल्ली दरबारी. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वाद पक्षश्रेष्ठींसमोर. दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. मुंबई मनपात भाजपसोबत जाणार नाही, राज ठाकरे यांनी बैठकीनंतर केलं स्पष्ट. ठाकरे सेनेनं मदत न केल्यानं मनसेचे उमेदवार पराभूत. बैठकीत उमेदवारांच्या राज ठाकरे यांच्याकडे तक्रारी. आता तक्रारी नको, कामाला लागा, राज ठाकरेंचे आदेश, सूत्रांची माहिती. मुंबई मनपात भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लागल्या कामाला. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर केलं अभिवादन. अपघातात मृत पावलेल्या विदित जाधव यांच्या कुटुंबियांची सुद्धा घेतली भेट. मुंबई महापौरपदाची घोषणा 11 तारखेला. उद्या किंवा परवा महापौरपदाची जाहिरात काढली जाणार, सूत्रांची माहिती. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग. वडेट्टीवार गटातले 20 नगरसेवक गटनोंदणीसाठी पोहोचले. वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. नागपूरमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक. आज नामांकन अर्ज भरता येणार. काँग्रेस सुद्धा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार. नागपूरमध्ये उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास संजय बालपांडेंचा नकार. भाजपच्या संजय बालपांडे यांचा उपमहापौर बनण्यास नकार. स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी. लोकसभेत एकच गदारोळ. राहुल गांधी बोलताना सत्ताधाऱ्यांनी घेतला आक्षेप. जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून लोकसभेत गोंधळ. म्हाडाचं घर 8 कोटींना. म्हाडाने मुंबईतील घरांसाठी काढली लॉटरी. घरांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून सुरुवात. अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांनी अंदाजे 25 लाखांचं सोनं केलं लंपास. पोलिसांनी 6 संशयितांना घेतलं ताब्यात. सोने चांदीच्या दरात घसरण. सोनं जीएसटीसह 1,50,000वर. चांदीचा दर 2,50,000वर. डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन. मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही मिनिटं संवाद. अमेरिकेच्या भारतातील राजदूतानं दिली माहिती.